पेटी आहे. ही ह्या पेटीमध्ये अशी रचना केलेली असते की ह्या मधमाशा ह्याच्यामध्ये राहतील आणि त्यांचा पिलावा वाढवतील, म्हणजे ती पिल्ले घालतील, त्यांचे अजून वाढतील, त्यांची संख्या वाढेल आणि त्या मध जमा करतील. ह्याला अजून एक आता ह्याच्यामध्ये ही अर्धी पेटी आहे, ही अर्धी आहे. त्याच्या अजून एक वाक्याला अजून एक कप्पा असतो, तो कप्पा मधाचा. याला मधाचा कप्पा लावलेला नाही, त्यामुळे घरी घेऊन गेला आमच्या त्याच्यावरती मधाचा कप्पा ह्या मधाचा कप्पा लावल्यानंतर काय करतात ह्या मधमाशा, त्या मधाच्या कप्प्यामध्ये मध भरतात. मध भरला आपण काय करतो, 8 दिवसाला 15 दिवसाला ही पेटी चेक करतो. त्या आपल्याला समजलं की बाबा याच्यात आता हे भरलेलं आहे, मध भरलेलं आहे. त्यावेळी काय होतं, आपण तो मध काढून घेतो. मध काढायला एक मशीन असते, त्या मशीनवर तो मध आपण काढतो. नाही मारत हाताने तो मध आपण काय करतो, काढून घेतो आणि परत खायशी भट्टा पेटीमध्ये ठेवल्या, मग परत त्याच्यामध्येच ती मध परत भरतो. अशी सिस्टम असते. आणि मधमाशी ही वाचली पाहिजे, आपण जाळायचं नसते मधमाशी, कारण मधमाशी आहे म्हणून आम्हाला जपतो. अल्बर्ट आइन्स्टाईन म्हणून शास्त्रज्ञ आहे, ऐकले नाव कधी? शास्त्रज्ञ होते. त्या शास्त्रज्ञ त्या शास्त्रज्ञांनी एक सिद्धांत मांडला, पृथ्वी मधमाशी संपेल, संपून जाईल मधमाशी आहे ना, त्यानंतर जग हे थोडे दिवस चालेल. असं का म्हणते माहिती आहे का, ते परागीभवन एक म्हणून तुम्हाला काहीतरी पुस्तकात वाचलं असेल. परागीभवन वाचले परागीभवन म्हणून एक हे असते. काय असतं, एखादं झाडाला झाड जांभूळ आहे, आंबा आहे, आता जांभळाला फुलं आली असतात, जांभूळ फुललेली असतात, आंब्याला फुलं, तर जांभळाच्या झाडाला फुलं आलं की मधमाशी त्या फुलावर जाऊन बसते, मध गोळा करायचे. मग त्या ह्याच्यामध्ये काय असतंय की नर मादी पोरण असतं, ते तुम्ही वाचलं असेल त्या परागीभवनामध्ये. त्या नर मादी परागीभवनाचे पोरण असतात, त्या पोरांचं काय होते, परागीभवन, पराग असतात ते छोटे, त्या परागांचं परागीभवन होते आणि ते फळझाडांना फळ चांगलं तयार होतं. अशी ही सिस्टम असते, नैसर्गिक नॅचरल सिस्टम आहे. ही जर बंद पडली, समजा मधमाशा मेल्या आणि ही जर बंद पडली तर फळं तयार व्हायची बंद. तुम्ही भात शेती, आता आपण भात घेतो की नाही, तुम्ही जर सकाळी लवकर शेतात गेला उजाडल्याबरोबर तर तुम्हाला त्या भाताच्या आपल्या लोंबावर सुद्धा मधमाशा बसतात.